नमस्कार, मी प्रियंका गडवे, जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज निदर्शने केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये काळे झेंडे घेऊन गांधी चमन परिसरामध्ये केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय। असं आज आंदोलन करताय, काय विषय आहे आणि काय मागण्या आहेत आपल्या? आजच्या गेल्या 2-4 दिवसापूर्वी काश्मीरात पुन्हा आतंकवादी हल्ला झाला। या हल्ल्यात आपल्या देशाचे 4-5 जवान शहीद झाले। पुलवामापासून निरंतर कोणत्या प्रकारे दहशतवादी हे काश्मीरमध्ये हल्ला करतायत किंवा कधी भाविक मरतायत, कधी मिलिटरीचे लोक मरतायत। या ठिकाणी देशात भाजपने हा देश म्हणजे ये देश सुरक्षित हातों में असा या ठिकाणी वातावरण तयार केलं। पण दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर वास्तविकता अशी आहे की काश्मीरमध्ये सारखे आतंकवादी हल्ले चालू आहे आणि त्या ठिकाणी मणिपूर जळत असताना, काश्मीरमध्ये हल्ले होत असताना, देशात बलात्कार, भ्रष्टाचार होत असताना मोदी सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे। त्या ठिकाणी मोदी सरकारचं बिलकुल लक्ष नाही आहे। शिवाय सोबत भ्रष्टाचारी आणि चोर लोक घेऊन हा मोदी सरकार सत्तेवर बसलेला आहे। या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कररावजी आंबेकर, आमचे नेते उपजिल्हाप्रमुख बाबूमामा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आमची शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक निषेध नोंदवण्यासाठी इथं जमलो होतो आणि या ठिकाणी आम्ही या देशाची सत्ता, मोदी सरकार आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करत आहोत। सोलापूर येथील बर्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। काल मनोज जरांगे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर आज राऊत यांनी जरांगे यांची भेट घेतल्याचं पाहावयास मिळालं। जरांगे यांचा माझ्याबाबत गैरसमज झालेला आहे असं आमदार राऊत यांनी सांगितलंय। पाहूयात। नाही, मुळातच तसं मी त्याच जो दादांचा गैरसमज झालेला आहे की मुळातच मी आज प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून, माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झालेली आहे। समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही। समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यात थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही, परंतु काही मंडळींना मी निरोप दिले होते की मी आजारी आहे म्हणून, माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून, थोडा त्यामध्ये विषय झाला नाही। तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून 4-4 वेळेस माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले।
मी मारता मारता वाचलो, 32 गुन्हे दाखल झाले, मला रिंगण करू पोलिसांनी मारलेला आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना। त्यामुळं समाजाकरता पूर्वीही काम केलंय, आजही करतोय आणि उद्याही करणार आहे। नाही, मी मुळातच दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही, त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टीकरण सांगितलं की मी माझ्या पोटाचं थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला काही खाण्यामध्ये आल्यामुळं, आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती माझ्याबद्दल गैरसमज नको विनाकारण। मी काम करणारा कार्यकर्ता आहे मराठा महासंघाचा पहिल्यापासून। मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झालेली आहे। विनाकारण माझ्याबद्दल गैरसमज नको त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो, आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झालेल्या त्या चर्चा मी जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं, जो रोल मला करता येईल तो प्रामाणिकपणाने मी करेन। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सध्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब होत आहे। प्रमाणपत्राचे अपलोडिंग सुरू असल्याने हा विलंब होत असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। जालना शहर महानगरपालिका कार्यालयात जन्म मृत्यू पोर्टलचे अपलोडिंगचे काम सुरू आहे, त्यामुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्र काढण्यास विलंब होत आहे। याचा जालना शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे कार्यालयात आलेले जवळपास 3 ते 4 हजार अर्ज तसेच पडून आहेत। या संदर्भात महानगरपालिकेचे मालमत्ता विभाग प्रमुख राहुल देशमुख यांनी माहिती दिली आहे। पालिकेमध्ये जन्म मृत्यू जे प्रमाणपत्र आहे ते काढण्यासाठी बराचसा विलंब लागतोय, जवळपास 3 ते 4 हजार अर्ज असं पेंडिंग आहेत। काय सांगाल सर, आणि काय कारण आहेत? आपल्या माध्यमातून मी शहरातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपले जे अर्ज आहेत ते पेंडिंग असण्यामागचं कारण असं आहे की ते जे आपलं CRS पोर्टल आहे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचं, त्याचं अपडेशनचं काम गेल्या महिन्यापासून चालू आहे, म्हणून ते बऱ्याच दिवशी ते आत्तापर्यंत बंद होतं। आता ते कुठेतरी थोडंसं चालू आहे, पण ते इतकं स्लो आहे की ते फॉर्म भरायला 1-1 तास लागतो आणि ते परत माहिती परत भरावं लागतं। अजून त्याचं अपडेशनचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। आम्ही वरिष्ठ पातळीवर त्याची विचारणा केली तर असं कळतं की 25 तारखेच्या आसपासपर्यंत ते रेग्युलर होऊ शकेल। जसं ते चालू होईल त्याच दिवसापासून आपण ते त्याचं कामाची स्पीड वाढवून आपण लवकरात लवकर ते देऊन टाकू। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड प्रल्हाद पडूळ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। जातनिहाय जनगणनेसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। पाहूया। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड प्रल्हाद पडूळ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। जातनिहाय जनगणना करावी, नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची 50% मर्यादा संसदेने त्वरित उठवावी, त्याचबरोबर ढगी बोरगाव तालुका जिल्हा जालना या गावातील विजेचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। भटक्या आदिवासी वंचित त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। आपल्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड प्रल्हाद पडूळ, संतोष धांडे, रामेश्वर जराड, सदाशिव साबळे, अनुसया ठाकरे, आशामती साबळे, अर्जुन भूमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। आणि काय आज आपण आंदोलन केले, काय भूमिका होती आपली? आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन जातीय निहाय जनगणना यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। पण हे आंदोलन करत असताना जातीय जनगणनेमध्ये 1930 पासून जी जनगणना इंग्रजाच्या काळापासून चालत आहे ती जनगणना येत्या BJP सरकारने रोखून धरलेली आहे, आणि ही जनगणना रोखल्यामुळे आम्ही जे राष्ट्रीय जनगणना जनजातीय जनगणना करण्यासाठी जी मागणी घेऊन कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे ती जनगणना अंमलात आणावी आणि 50% आरक्षणे नोकरीहून उठवावे यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे। पण हे करत असताना आमच्या आदिवासी समाजावर लाईटचे कोटेशन भरून 1.5 लाख रुपये घेऊन त्यांचा DP आणि तार उतरून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, कारण की हा MSCBचा भ्रष्टाचार उघड येऊ नये म्हणून या इंजिनियर अभियंत्यांनी DP गायब करून यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे। आणि त्याचे हिडो पुरावे आमच्याकडे असताना या अगोदर ॲडिशनल कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो। 3 तारखेला कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करून कलेक्टर साहेबांना भेटलो, पण त्यावर
कुठला कलेक्टरची दखल घेतल्या जात नाही आणि कलेक्टर साहेबाची दखल आजपर्यंत अधिकारी वर्ग घेत नाही असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. कारण की या अगोदर आम्ही पीक विम्याचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो होतो, त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याचे पत्र फक्त केराच्या टोपरीत जाते. म्हणून आज आम्ही असा निर्धार करून आलेलो आहोत की जोपर्यंत आम्हाला लाईट भेटत नाही तोपर्यंत आम्ही या कलेक्टर ऑफिसपासून आमचे मुलं बाळं घेऊन आम्ही इथं बसणार आहोत. तो जोपर्यंत आम्हाला लाईट उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही हे निवासस्थान म्हणून आम्ही इथं बसणार आहोत. ही एक भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे एक कलेक्टर साहेबांना सूचना आहे. वेळेत आम्हाला जर लाईट उपलब्ध करून दिली तर ठीक आहे, नसता आम्ही आमचा निवारा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठामपणे मुक्काम बसू अशी एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेलं आहे. माझं भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सेक्रेटरी म्हणून मी या आंदोलनात ताकदीने उतरवलेलं आहे. नाव काय तुमचं? कॉम्रेड प्रल्हाद पडू, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सेक्रेटरी. पंढरपूरहून परत येणाऱ्या वारकऱ्यांची काळी पिवळी एका विहिरीमध्ये कोसळून 7 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालना राजूर महामार्गावरील वसंत नगर जवळ आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. आषाढी वारी पूर्ण करून पंढरपूर येथून आपल्या गावी परतणाऱ्या 7 वारकऱ्यांचा विहिरीमध्ये काळी पिवळी कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. आज सायंकाळी जालना राजूर महामार्गावरील तुपेवाडी परिसरामध्ये असलेल्या वसंत नगर शिवारामध्ये ही घटना घडली आहे. अनियंत्रित झालेली भरधाव काळी पिवळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये कोसळल्याने हा अपघात झाला. त्यानंतर घटनास्थळी जमाव जमला होता. या जमावाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या मृतदेह विहिरीबाहेर काढले असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेबद्दल जालना जिल्ह्यामधून हळहळ व्यक्त केली जाते. काय झालं आपल्याला? आमच्या सनेगावनी तपूनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला आषाढीला गेले होते. द्वादश आषाढी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आल्या असता तुपेवाडी शिवारात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून 6 जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि 3 जण वाचले. त्याच्यात एकूण किती जण होते? त्यात 10 जण होते. सगळे कुठले होते? सनेगाव आणि तपोन. नाव वगैरे काय सांगतो? हां, त्यात प्रल्हाद महाजन, प्रल्हाद बिटले, नंदाबाई तायडे, नारायण निहाळ, प्रल्हाद महाजन, मालुसरे आणि चंद्रभागा घुगे असे नाव होते. हे वारीला जाऊन आले होते का? हो, वारी संपून ते आता घराकडे परतत होते. काळी पिवळीमध्ये बसले. हो. आणि अपघात नेमका कुठल्या ठिकाणी झाला? तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर. गाडीला कोणी हुल वगैरे दिली होती का? ते मला काही सांगता येणार नाही. तुमचं नाव सांगा. निवृत्ती गणेश शेवाळे, सरपंच सनेगाव. हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. जालना लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार माननीय श्री डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे मित्र मंडळ जालना शहर आणि जिल्हा यांच्या वतीनं डॉक्टर कल्याण काळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते.
बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणीसाठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. आयशा लॉन्स जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी, जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाम मात्र फीस मध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय. विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816.
देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028 943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। माय छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय। या तेलाचे अनेक फायदे आहेत। टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात। या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते। तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात। सर ये तेल का फायदा करता अपने झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली, सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा। आपके लिए 1 हफ्ते गारंटी पे दे रहा हूँ सर। आप 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं। ऐसा वाला 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल बढ़ने में ग्रोथ मजबूत हो जाएगा। लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीने लगाए तो 6 महीने लगा तो ऐसा बाल लॉन्ग नहीं रहता है। सिर्फ क्या है, आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है। फेक मतलब तो सर ये ऐसा रहता है सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है। ये तेल नहीं, सिर्फ पानी में जाता आपके लिए। ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी ने एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से, हमारे साउथ का, हमारे मैसूर से नहीं आ रहा है। ये अपने गुजरात से आ रहा है सर। ये डुप्लीकेट तेल, सिर्फ पानी आ जाता है। ये मत लेने का। ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जालने में आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए। आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है सर। उसके लिए हम अमेजन, ऑनलाइन, फ्लिपकार्ट नहीं बेच रहे सर। आपके वीडियो में देख के सर, वीडियो में देख कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। क्या तो सर अपने ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट, अमेजन, ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर। ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देख सकते सर। एक भी जाता है सर, एक भी जाता है सर। ये मत लेने का है, आपको पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है। और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है। तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे
परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर। तो मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉयज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता: प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय: मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र: संशोधन विषय: इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न। क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता: मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क: उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील। मोबाईल नंबर 8275515692
उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9406964748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना।
मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159.